महाराष्ट्र आणि देशामध्ये केतन अग्रवाल यांच्या हत्येचा प्रकार फार मोठा गांभीर्यानं पुढे आला होता. आज 65 दिवसानंतर त्या संदर्भामधली एक भूमिका मांडणारी प्रेस आम्ही या ठिकाणी घेत आहोत. केतन अग्रवाल हत्याकांडासंदर्भामध्ये आमचे 3 प्रमुख मागणी आहेत. त्यातलं पहिली मागणी आमची हीच आहे की याचं चार्जशीट त्वरित फाईल होऊन याचं ट्रायल सुरू झालं पाहिजे आणि यापूर्वी पुणे जिल्हा पोलिसांनी जसं एका प्रकरणामध्ये 30 दिवसामध्ये आरोपीला फाशी दिली होती, त्याच पद्धतीनं किमान 6 महिन्यामध्ये यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी शिक्षा होईल अशी आमची मागणी आहे. त्याबाबत एक कारवाई करावी. दुसरी आमची याच्यामध्ये आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅकवर जात असताना तत्पूर्वी आरोपी हिला काही VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याची गंभीर तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, तिच्या घरच्यांकडून प्राप्त केल्यात, काही लोक आम्हाला भेटलेले आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्यांपैकी काही जणांनी सांगितलेलं आहे की तिला अतिरिक्त पैशाचा वापर झाल्यामुळे ती हाताखाली सहयोगी कैद्यांना सोबत ठेवून ती त्यांच्याकडनं काम करून घेतली जाते. तर हे अत्यंत बर्बरतापूर्वक आहे. ह्या सगळ्या घटना थांबल्या पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी. आणि या सर्व मागण्यांसाठी येणाऱ्या काही कालावधीमध्ये आम्ही एक मोठं आंदोलन सुद्धा उभं करतो. मी आता म्हटलं की तिला खूप सगळ्या सुविधा पुरवल्या जात आहेत, तर ही गोष्ट तुम्ही जेलर यांच्याशी चर्चा केली किंवा त्यांना आपण पत्र तयार करून पाठवलेलं, निवेदनावर लेटर हेडवर पाठवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये उद्या आम्ही सायंकाळी 4 वाजता त्यांची समक्ष भेट सुद्धा घेणार आहोत. या विषयाचा ग्रेव्हियन्स खूप मोठा आहे, तर तुम्ही याच्यावर काय पुढे राहिलं? या संदर्भामध्ये आम्ही एक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत की जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत या होऊ नये या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करतो. कारण ह्या प्रकरणाची तरुण वर्गामध्ये एक मोठी धास्ती असल्याचं मला गेल्या काही दिवसांपासून जाणवतंय.